हाय. छोटीशी स्टोरी. माझा एक स्टुडंट होता आणि त्या दिवशी मदर्स डे का काहीतरी होतं 2 दिवसांनी. सो त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सनी असं ठरवलं, की आपण काहीतरी गिफ्ट करूया. आता त्याच्याकडे पैसे नव्हते, पण तो घरात कोणाला मागायचा पण नव्हता बिकॉज सरप्राईज द्यायचंय. सो त्याने हळूच पर्समधून पैसे घेतले मम्मीच्या आणि छानपैकी जाऊन गिफ्ट घेतलं, रॅप केलं, सगळं झालं. आणि इकडे हे मम्मीला कळलं. तो जेव्हा घरी आला त्याच्यावर खूप ओरडलं गेलं, मारलं गेलं, की "तू चोरी केली, तू असाच आहेस, तसाच आहेस" नावं ठेवली गेली. ठीक आहे. 2 दिवसांनी जेव्हा मदर्स डेचा प्रोग्राम होता, तेव्हा त्यानं ते गिफ्ट दिलं, पण ते इमोशन्स निघून गेले. तर सांगायचं तात्पर्य, ठीक आहे, तुमचीच मुलं आहेत ना, ॲज अ पॅरेंट तुम्हाला तुमच्या मुलांचा स्वभाव ओळखता आला पाहिजे. त्याच ठिकाणी त्यांनी तिथे म्हणायला हवं होतं, की "नाही, तू असं करणारच नाहीस वगैरे बिकॉज तू माझा मुलगा आहेस. मला तुझ्यावरती विश्वास आहे." आता 2 गोष्टी होतात. पहिलं म्हणजे त्याने जर का त्यावेळेने केलं असेल, लाइक चोरून बाहेर उडवायचेत वगैरे, तर तो असं समजेल, की यार नाही, आई-वडील विश्वास ठेवतायत, मला असं करून चालणार नाही आणि तो हे टाळून देईल. आणि सेकंड थिंग, जर का त्याने त्यावेळेने केलं नसेल, तर त्याला विश्वास बसेल, की नाही बाबा माझ्या आई-वडिलांचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तात्पर्य समजून घ्यावा. थँक